ओम साईराम पब्लिक. दिवस दुसरा आणि थंडालय पक्का आलंय. टी ब्रेक आहे. सगळे आपले कोलीवाड्यातले बंधू आहेत, करंजवाड्यातले आहेत. पालखी इथे थांबले, चहा नाश्ता करतायत. जय भाई पण इथंच आहे. ओम साईराम. चला पुढे भेटू. चाललो नावडे सोडला. ही एलिंटी आमची. चला ओम साईराम. आलोय पहिल्या नाश्त्याच्या लोकेशनला. नाश्ता आहे. यो बघ काय रा केला का नाश्ता केला का? या कर नाश्ता करा. सगळे नाश्त्याला थांबले. पालखी याचा नाश्ता आहे मजबूत. सगळे तिकडे आहेत. मस्त नाश्ता बिष्टा करतो. पुढे भेटू. जायचे फ्रेश व्हायचे. लाईनीत उभा राहू दे, कोण आणून नाही देणार आपल्याला. लाईनीत उभा राहायला लागतं. मस्त वाटतंय. मस्त वाटतं. काम चालू आहे वाटतं मंदिराचा. झाला आमचा नाश्ता बिस्टा. आता निघू आम्ही लोक. साईमाई सकाळ. ओम साईराम. हे लोकांचा मला काही समजत नाही. रॉंग वेशी चालतायत भाई. बघा झाली पाहिजे जीवनात एकदा तरी पालखी झालीच पाहिजे. पदयात्रा झालीच पाहिजे. म्हणजे काही शिर्डीची असो किंवा काही एकविरीची असो किंवा पंढरपूरची वारी असो, कोणतीही वारी असो, वारी तर झालीच पाहिजे आयुष्यात एकदा तरी. खिडकाळेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर आहे. वाईब आहे, खूप वाईब आहे. चला बरं वाटतंय पोचलंय ना जवळ. नारळ हार फुलं सगळं काय आजूबाजूला आहे. या मंदिर एक नंबर आहे. बाकी चला तुम्हाला दाखवतो मंदिर आतून. ह्यो आपल्या ब्लॉग मध्ये दिसलाच पाहिजे. याचे केस एवढे भारी कलर झालेत ना. अख्खी पालखी गाजून ठेवले बाई लोकांनी. सत्तावाचा केस भले दिसलेच पाहिजे. यो गँग काय बोलते मंडळी. माझा भाऊ सोम ह्या दिवशी पालखीची स्वतः ब्लॉग व्हिडिओ शूट करतो. नक्कीच बघा. काय सांगतो. ओम साईराम. एवढा सांगतो. ब्लॉग बघा आणि कमेंट करून सांगा काय आहे कसं आहे. तुम्हाला पण पालखीचा एक्सपिरियन्स येते. 9 दिवसाचा एक्सपिरियन्स घ्या. फुल वाईब आहे. बस एवढाच बोलतो. ओम साईराम. दुपारचा जेवण जेवायला चाललंय. जेवण जेवायला म्हणजे ओम साईराम. बोला साईराम बोला. ओम साईराम. नाही बस बस. ओम साईराम. ओम साईराम. ही माहीत टाक रे बाबा. ओम साईराम. पालखीच्या वरती बघा कोण आहे. श्रीकृष्ण. आणि आतून सुद्धा खूप सुंदर सजवले पालखी. पहिल्या दिवशी नाही बघता आला. पालखी बघा कसली सजवले. पहिल्या दिवशी दाखवता नाही आला. आता आम्ही पण रेडी झालो. बघू मंदिरात जातो. पाया पडतो. ओम साईराम. ओम साईराम. काय बोलता माऊली कसे आहेत? ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. कसे आहेत? मजेत ना? किती वर्ष झाले तुम्हाला पालखीत? 19 वर्ष झाले तुला पालखीत. काय बोलतो साईराम. तुम्हाला? मला 10 वर्ष. 10 वर्ष झाले. कसा वाटतो 19 वर्ष पालखी केल्यानंतर कसा वाटतं? एक नंबर वाटतंय. माझा पण पाठच्या वर्षी पहिला वर्ष होता. मी पहिला वर्ष गेला. मला दुसऱ्या वर्षी वाटला का मी ब्लॉग केला पाहिजे, लोकांना दाखवला पाहिजे. कारण पालखी जाम भारी स्वर्ग सुखाचा प्रवास आहे. पाठच्या वर्षी मला समजला. 24 वर्ष झाली पालखीला. म्हणजे करंजवाडे पनवेल कोलीवाडा या पालखीतून 24 वर्षांपासून येत आहेत. आणि आज पण आता 24वा वर्ष येऊ.
25वा वर्ष आहे, मोठा वर्ष आहे आणि या वर्षी तर खूप मजा येणार आहे. तुम्ही लोक राहा सोबत, बाकी बघा. आमची सगळी पब्लिक इथे जमली आहे, तर त्यांच्याशी मिळवतो तुम्हाला. बोला ओम साईराम. चला चला चला. ओम साईराम माऊली. पोचलोय सोनारपाड्याला, सोनारपाड्याच्या मंदिरात. संध्याकाळचा टाईम आहे, संध्याकाळचा नाही, चहा असा टाईम आहे. चहा याला संध्याकाळ. व्हिडिओ काढवतो ना, माझी नजर गेली इथं. मी बोललो ठीक आहे भाई, फोटो नाही काढायचा, नाही काढत फोटो. ताशा वाजवणारा 1000 बेचता बोलतो. ऐसा कुछ चीज़ मार्केट में उतरना चाहिए. किधर गया गया जाने दो, मिस कर दिया तुम लोग. जाम भारी माणूस आहे. चौकीला पोचले, मानपाडा पोलीस स्टेशन. असे 2-3 साईज आहे, जाम भारी काम करतायत. रस्त्यात सगळ्यांना पाणी वाटतं. आम्हाला आले का भेट करून देतो त्यांच्याशी. मस्त काम करतायत, दरवर्षी करतात, यावर्षी पण आहे. चला भेटवतो त्यांच्याशी आले का ते. ओम साईराम. हे आमचे साई माऊली आम्हाला म्हणजे सर्व भाविकांना पाण्याची पुरवठा करतात. साईराम, काय बोलाल? किती वर्ष झाले तुम्ही काम करताय? सर्व 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली तुम्ही हे करताय. तुमचं नाव काय? किरण भाई. यायला काच लागलेली. भाईनी तरी शो नाही घेतले. भाई चालतंय तरी बिना चपलीचा चालतंय. करंजाड्याशी बिना चपलीचा आलाय, मानला पाहिजे. त्याला तर तुम्ही वलकतच असाल. असं वाटतंय कधी आम्ही थांबतोय, आमचा स्टे कुठेशी येणार आहे म्हणून बघा. ओम साईराम. ओम साईराम बाबा. काय वाटतंय, पाय दुखतायत का नाही? काही नाही, एकदम मजेत. मजेत आहे ना? पाणी बिनी पाजा मला. साईराम माऊली. या चहा प्यायला. आता आम्ही कल्याण गावात येत आहे, थांबले. पालखी येते, आम्ही पुढं आलं आहे. आता आम्ही पोचू, पुढं हॉल आहे, थोड्या वेळातून पोचू, नंतर भेटू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोचलो. किती वाजलेत बघा. ती बाजू पट्टे वडा बॅग आहे. काय कामात ना काय ते सगळं हे असंच असते भाई. सामान गवसून न्यायचा घरी. डायरेक्ट दाखवतो आरतीचा शॉट, दाखवतो जरासं आरती गिरतीचा काय विषय, कसा विषय आहे. पाय पक्के दुखतात, जरा आराम करतो. ब्लॉग पण एडिट करायचे. चला. चाललंय जेवायला. आरती बिरती झाली, भूक लागले. त्याला थंडी भरली, आम्हाला भूक लागली. आमची जोराची मस्त व्यवस्था केली इथं बसाविसाची.
साईराम साईराम ओम साईराम साईराम नागपूर कसले साईराम साईराम ओम साईराम दादा साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम दादा ओम साईराम ओम साईराम ओम साईराम आता झोपलाय ओम साईराम पब्लिक काय बोलते कसा वाटते दुसरा दिवस एकदम मजेत एकदम थोडा त्रास झाला पण आनंद खूप भेटला पहिले 2 दिवस वाटत नंतर काय नाही एकदम ओके वाटत. मी काय बोलतो आपल्याला ब्लॉग एंड करायचं काहीतरी बोलायला. आजचा दिवस दुसरा दिवस संपलाय सगळी पब्लिक झोपले आणि ओम साईराम उद्या परत भेटू ओम साईराम. ओम साईराम.